क्लिअर आवाज येतोय? मग अशी आपण एक लॉ ऑफ बिल ॲक्टमध्ये कशी रूपांतर होतं हे बघितलं बरं. स्पीडमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये काय इंट्रोडक्शन ऑफ बिल, सेकंडमध्ये काय होतं दोन स्टेजेस केले जातात. पहिल्या स्टेजमध्ये आपण तुम्हाला मग सांगितलं की काय होतं रिकन्सिडरेशन, दुसरं कमिटी स्टेज आणि तिसरं म्हणजे माहिती तुम्हाला की पुन्हा रिकन्सिडरेशन डिबेट झालं आणि डिस्कशन. नंतर काय करतो आपण दुसऱ्या स्टेजमध्ये काय करतो आपण डिस्कस करतो. ठीक आहे. मग तिसऱ्या स्टेजमध्ये आपण बहुमत म्हणतो. ठीक आहे. इथे काय या सेकंडमध्ये की त्या हाऊसमध्ये कोणतं बहुमत लागेल त्याची प्रक्रिया आपण तिथून इश्यू करून देतो बरोबर. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये काय होतं बहुमत असतो सेम हाऊसमध्ये बहुमत सेम हाऊसमध्ये बरोबर. नंतर आपण चौथ्या स्टेजमध्ये जातो म्हणजे आता बिल आला दुसऱ्या हाऊसमध्ये बरोबर. बिल आला दुसऱ्या हाऊसमध्ये चौथ्या स्टेजमध्ये. तर तिथे सुद्धा आपण काय करतो दोन स्टेज रिपीट करतो. एक म्हणजे कोणती ही जी दुसरी जी स्टेज आहे त्याची दुसरी जी स्टेज आहे बरोबर ती रिपीट करता येते बरोबर. आणि या दुसऱ्या मधला तिच्या तिन्ही स्टेजेस रिपीट होतात आणि नंतर एक तिथे बहुमत लागतं. आणि पाचवी स्टेज आहे प्रेसिडेंटची असेंट म्हणजे राष्ट्रपतीची सिग्नेचर त्याच्यावर पाहिजे बरोबर. आणि असं करून हे विधेयक काय होतं एका बिल एक रॉ मटेरियल एक लॉ म्हणजे रॉ पुस्तक त्याचं कायदा होतं कायद्यामध्ये रूपांतर होतं बरोबर. याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. सोबत मी तुम्हाला शिकवलं होतं की भारतामध्ये कायदा कोण बनवतं कायदेमंडळ म्हणजे पार्लिमेंट बरोबर. पण एखाद्या परिस्थितीमध्ये एखाद्या अबनॉर्मल कंडिशनमध्ये तुमच्या देशाची न्यायव्यवस्था कायदा फॉर्म करू शकता. अशा परिस्थितीला आपण ते शिकलो होतं का न्यायिक सक्रियता म्हणतात किंवा अशा प्रक्रियेला आपण ज्युडिशियल ओव्हररीच म्हणतात ही सुद्धा शिकलेलो होतो. ठीक आहे. आता मग मी तुम्हाला मगाशी शिकलो होतं की 4-5 प्रकारचे बिल असतात विधेयक असतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं 2 प्रकारचे विधेयक होते. एक सामान्य विधेयक सामान्य म्हणतो पब्लिक आणि दुसरं म्हणजे खाजगी. पब्लिक म्हणजे शासकीय किंवा आपण सार्वजनिक विधेयक आणि दुसरं म्हणजे खाजगी बरोबर. दोघांचा एक डिफरन्स आपण लक्षात आणला होता. आणि आता आपल्याला 4 प्रकारचा डिफरन्स शिकायचा आहे म्हणजे सामान्य विधेयक. सामान्य विधेयक फर्स्ट. दुसरं होतं घटना दुरुस्ती विधेयक. तिसरं होतं अर्थ विधेयक आणि चौथं होतं मित्रांनो जे चौथं जे विधेयक होतं ते होतं वित्तीय विधेयके. वित्तीय सगळे विधेयके तुमच्या परीक्षेसाठी इतकी इम्पॉर्टंट आहे की दरवर्षी एक प्रश्न विचारला जातो. या 4 आणि मगाशी जे 2 आहे शिकवले तुम्हाला 2 म्हणजे काय असे वित्तीय आणि कसं वित्तीय होतं आपलं पब्लिक आणि प्रायव्हेट हे तुम्हाला शिकवलं मगाशी. अशी विधेयके तुम्हाला बरोबर. म्हणजे या 2 मुख्यतः 2 आहेत त्यांची पुन्हा डिव्हिजन आपण 4 भागामध्ये करतो. आज आपल्याला एक एक सेपरेटली शिकायचं आहे म्हणजे तुमचे प्रत्येक डाऊट्स तुमच्या मनामध्ये असलेल्या आशंका बरोबर शंका सगळ्या दूर होतील बरोबर. आणि मी सामान्य विधेयक मला सांगा सामान्य विधेयक कोणी म्हणू शकतो का कोणत्याही प्रकारचं शकतो का पब्लिक पण असू शकतं ठीक आहे. पब्लिक पण असू शकतं आणि शासकीय सुद्धा असू शकतं किंवा खाजगी सुद्धा असू शकतं. म्हणजे काय विधानसभेचं सामान्य विधेयक आहे ना हे जे सामान्य विधेयक कोणतेही असू शकतात सार्वजनिक पण किंवा खाजगी पण कोणतेही विधेयक येऊ शकतं बरोबर. म्हणजे याला कोणी म्हणू शकतो प्रायव्हेट असो की पब्लिक असो कोणीही म्हणू शकतो काही इशू नाही. पहिला पॉईंट मिळाला. मग समजा प्रायव्हेट असेल तर 3 महिन्यात 30 दिवसाची नोटीस आणि पब्लिक असेल तर 7 दिवसाची नोटीस. मग काय होईल पहिली स्टेज काय होईल हाऊस येईल एखादी मिनिस्टर मांडून देईल. समजा मी किरण मानकडे मिनिस्टर आहोत कोणता होम मिनिस्टर आणि मला जर काही करायचं असेल मी बिल मांडलं त्याचे नाव आणि त्याचे उद्दिष्ट सांगून दिले बरोबर. मग मी जाईल सेकंड स्टेजमध्ये गेलो त्याला काय केलं मी गॅजेटमध्ये ऍड केलं. कुठे ऍड केलं गॅजेटमध्ये ऍड केल्यानंतर मी सेकंडमध्ये खूप सारा स्टेजेस करतो बरोबर. त्या पहिल्या स्टेजमध्ये काय मी करणार त्याला डिबेट करणार कोण पार्लिमेंटचे सदस्य म्हणजे ज्या हाऊसमध्ये आलेल्या तिथले सदस्य. सेकंड स्टेजमध्ये काय कमिटी म्हणजे समितीकडे पाठवू. थर्ड स्टेजमध्ये काय समितीने जे निर्णय दिलेले आहे त्याला आपण पुन्हा डिस्कस करू बरोबर. डिबेट डायलॉग आणि डिस्कशन हे झाला की मग आपण काय करू तिथे कोणत्या प्रकारचं बहुमत लागेल ती प्रक्रिया इश्यू करू बरोबर. आणि नंतर तिसऱ्या स्टेजमध्ये काय करणार बहुमत मोजू. हा सामान्य विधेयक आहे तर कोणतं बहुमत लागेल सिंपल मेजॉरिटी. कोणतं बहुमत लागेल सिंपल मेजॉरिटी. झालं सिंपल मेजॉरिटी झाली तर मग ते विधेयक आपण चौथ्या स्टेजमध्ये पाठवू सेकंड हाऊसमध्ये. तिथे गेल्यानंतर काय होईल तुम्हाला सेकंड स्टेज रिपीट होईल म्हणजे ही स्टेज रिपीट होईल 1 2 3 1 2 3 बरोबर. आणि ती रिपीट झाली का अजून तुम्हाला एक सेकंड स्टेज तिथे काय मोजू आपण मेजॉरिटी. आणि मेजॉरिटी जर पास झाली तुम्हाला 5व्या स्टेजमध्ये काय मिळतं तुम्हाला राष्ट्रपतीची प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीचा ॲसेंट मिळतं.
मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो विद्यार्थी मित्रांनो, हे तर आता आपल्याला कळालं की ही अशी 5 प्रकारची स्टेजेस असायला पाहिजे की एखादी विधेयक काय बनायला पाहिजे, कायदा बनायला पाहिजे. आपल्या एवढं लक्षात आलं की जर एखाद्या बिलला कायदा बनवायचा असेल तर आपल्याला या 5 प्रक्रियेमधून जावं लागेल. बरोबर. मग महत्त्वाचा मुद्दा आहे तो लोकसभेतून एखादी जर विधेयक पास झालं कुठे, राज्यसभा, तर राज्यसभा त्या विधेयकावर काय करू शकतं. लोकसभेतून एखाद्या गृहातून ते जर बिल पास झालं, समजा सिटिझनशिप अमेंडमेंट बिल एक्झाम्पल घेतलं आपण, आणि ते सध्या न्यूजमध्ये आहे. ट्रिपल तलाक बिल एक्झाम्पल घेतलं आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते राज्यसभेमध्ये काय करावं लागतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर राज्यसभा या बिलला चेंज करू शकतं, म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकतं, याला पुनर्विचारासाठी वापस पाडू शकतं, याला थांबवून ठेवू शकतं, विथहोल्ड करू शकतं. बरोबर. म्हणजे सामान्य विधेयकावर कोणी गृह एकमेकांनी जर पाठवलेल्या विधेयकावर काहीही करू शकतं. बरोबर. म्हणजे विद्यार्थी तुम्हाला एवढं लक्षात द्यायला पाहिजे, सामान्य विधेयकावर लोकसभा सुद्धा काही करू शकते, आणि ते जर विधेयक राज्यसभाकडे आलं तर राज्यसभा सुद्धा काही करू शकते. पण राज्यसभेने पाठवलेलं विधेयक लोकसभेकडे आलं तर लोकसभा सुद्धा काही करू शकते, पण कोणत्या बिलच्या रिस्पेक्टमध्ये, सामान्य विधेयकाच्या रिस्पेक्ट. आणि हे जर विधेयक राज्यसभेतून पास होण्याला प्रेसिडेंटकडे गेलं तर प्रेसिडेंट सुद्धा काहीही करू शकते. म्हणजे ज्याला पास करेल, ज्याला रिजेक्ट करेल, याला स्वतःजवळ ठेवेल. बरोबर. मी सरकार म्हणजे स्वतःजवळ ठेवेल आणि पुनर्विचारासाठी वापस पाठवणं. म्हणजे आपल्याला एवढ्या गोष्टी लक्षात येईल की सामान्य विधेयकामध्ये दोन्ही गृहांना सगळे अधिकार आहेत आणि राष्ट्रपतीला सुद्धा सगळे अधिकार आहेत. म्हणजे काय हो, त्याला तो पास करू शकतो, सगळ्यात महत्त्वाचा. दुसरा म्हणजे काय विद्यार्थी, त्याला तो रिजेक्ट करू शकतो, त्याला तो विथहोल्ड करू शकतो, आणि चौथा म्हणजे काय, त्याला पुनर्विचारासाठी वापस पाठवू शकतो. मग तुम्हाला प्रश्न पडतो, सर रिजेक्ट करणे म्हणजे काय, सर रिजेक्ट करणे म्हणजे काय, सर पास करणे म्हणजे काय, सर विथहोल्ड करणे म्हणजे काय, सर रिकन्सिडरेशन म्हणजे काय. हे राष्ट्रपती चारही यांना सामान्य विधेयकासंबंधी काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या रेकमेंडेशनवरून आहे. कोणाचे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर. तुम्हाला प्रश्न पडतो, काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे नेमकं काय, काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे नेमकं काय. तुम्हाला सांगतोय, काउन्सिल ऑफ मिनिस्टर 91st अमेंडमेंट ऍक्टनी किती बनवले, 15%. किती बनवले, 15% ऑफ लोकसभा. 15% ऑफ लोकसभा. याच्यावरती आपले हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर जाऊ शकत, म्हणजे मंत्रिमंडळ जाऊ शकत नाही. ते आपण त्या दिवशी आजच शिकलो सगळे मॉर्निंगला. बरोबर. किती पाहिजे, 15% ऑफ लोकसभा. बरोबर. कोणती अमेंडमेंट, 91st अमेंडमेंट. म्हणजे विद्यार्थी यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रपती काय करू शकतो, एका बिलला पास करू शकतो, त्याला रिजेक्ट करू शकतो, त्याला विथहोल्ड करू शकतो, त्याला पुनर्विचारासाठी पाठवू शकतो. बरोबर. पण ते कोणतं बिल आहे, फक्त सामान्य बिल आहे. कोणतं बिल आहे, सामान्य. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, सिंपल किंवा ऑर्डिनरी बिल. ऑर्डिनरी. बरोबर. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न, सर त्याला ओळखायचं कसं, याला ओळखायचं कसं. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. एक त्याच्या मागे सिंपल बिल्सला ओळखायचं कसं, एक आर्टिकल नंबर 368 नुसार आलेलं नाही. पहिलं, आर्टिकल नंबर 368 नुसार आलेलं नाही. दुसरं सभापतीने त्याच्यावर सिग्नेचर केलेलं आहे ॲज अ मनी बिल. म्हणजे लोकसभेच्या सभापतीने त्याच्यावर काय केलेलं आहे, सिग्नेचर केलेली नाही आहे, काय, ॲज अ अर्थविधेयक किंवा मनी बिल म्हणून. बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी बिल कोणतं असेल, हो, ऑर्डिनरी बिल. बरोबर. आणि ऑर्डिनरी बिल संबंधी लोकसभेला सगळे अधिकार आहे, राज्यसभेला सुद्धा अधिकार आहे, आणि राष्ट्रपतीकडे सुद्धा अधिकार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती फक्त पहिल्याच कंडिशनमध्ये, म्हणजे पहिल्या इन्स्टन्समध्येच त्या विधेयकाला काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सांगण्यावरून वापस पाठवू शकतो. आणि सेकंड इन्स्टन्समध्ये जर लोकसभेने, राज्यसभेने तेच विधेयक जर पास केलं असेल तर राष्ट्रपतीवर बंधनकारक असतं. कोणा बंधनकारक असतं, राष्ट्रपतीवर, की त्याला कंपल्सरी काय करणं, पासच. कंपल्सरी काय करणं, पासच करणं. ठीक आहे. मी तुम्हाला सार्वजनिक पण शिकवलं, खाजगी पण शिकवलं, आता सामान्य पण. आता सेकंड म्हणजे आपण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. बरं. हे खूप इम्पॉर्टंट, हे बिल खूपच इम्पॉर्टंट. कारण की हे जे बिल येते ना, आर्टिकल नंबर 368 नुसार येतं.
कलम नंबर 368 नुसार या आर्टिकलला आपण घेतलाय साऊथ आफ्रिका या देशामध्ये. साऊथ आफ्रिका या देशामध्ये काही गेल्या वर्षी प्रश्न आला होता की जे संविधानामध्ये आपण भारतामध्ये जी प्रक्रिया आहे अमेंडमेंट करण्याची प्रक्रिया ते आपण साऊथ अमेरिकेत जाऊन घेतलं बरोबर. साऊथ अमेरिका पण अमेरिका नाही आहे ते काय एवढं काय आफ्रिका साऊथ आफ्रिका. आणि भारताच्या संविधानामध्ये दिलेला आर्टिकल नंबर पार्ट नंबर 20 मध्ये आणि आर्टिकल नंबर 368 मध्ये. मग तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतो विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न असा असतो की पार्ट नंबर 20 आर्टिकल नंबर 368 बरोबर हे सर या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे पार्ट आणि आर्टिकल मध्ये. आर्टिकल म्हणजे काय की आर्टिकल म्हणजे स्पेसिफाईड इन्फॉर्मेशन. आर्टिकल म्हणजे काय एखाद्या गोष्टीची स्पेसिफाईड इन्फॉर्मेशन बरोबर. स्पेसिफाईड इन्फॉर्मेशन पण याची जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्हाला कुठे मिळणार हो त्या पार्ट मध्ये बरोबर. आणि मग तुम्हाला परिशिष्ट पण असतं म्हणजे शेड्यूल पण असतं त्या पार्टची डिटेल इन्फॉर्मेशन कुठे असतं परिशिष्ट कुठे असतं परिशिष्टमध्ये. पण आपल्याला जी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे होती आपल्याला परिशिष्ट ऍड करायचं काही गरजच पडली नाही कारण की पार्टमध्ये सगळी डिटेल इन्फॉर्मेशन ऍड केली आपण बरोबर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय झालं आहे आर्टिकल नंबर 368 काय म्हणतं स्पेसिफाईड इन्फॉर्मेशन होतं की ते कशा संबंधी आहे घटना दुरुस्ती संबंधी. पण जर विचारलं की त्याच्याही पेक्षा जर जास्त इन्फॉर्मेशन कुठं आहे तर पार्ट नंबर 20 बरोबर. तुमचं लक्षात आलं असेल आपण शिकवलेलं. तर मला सांगा तुमच्या संविधानाला किती प्रकारे अमेंडमेंट करतात सांगा बरं मला. तुमच्या संविधानाला किती प्रकारे अमेंडमेंट करतात 2 प्रकारे 3 प्रकारे किती प्रकारे करता येतं 3 प्रकारे अमेंडमेंट करतात. किती प्रकारे 3 प्रकारे. तुम्हाला कसं एक आत्ता शिकलो सामान्य बहुमत बरोबर. दुसरं विशेष बहुमत प्लस पूर्णता बहुमत आणि थर्ड विशेष प्लस राज्यांचं हुकुम बरोबर. मग तुम्हाला मुद्दा प्रश्न येतो आयोगामध्ये की आर्टिकल नंबर 368 नुसार तुम्ही संविधानाला किती प्रकारे अमेंडमेंट करू शकता. किती प्रकारे फक्त 2 प्रकारे. किती प्रकारे फक्त 2 प्रकारे. कारण की सिंपल सामान्य मेजॉरिटी तुमच्या आर्टिकल मध्ये 368 मध्ये येत नाही. ते आर्टिकल नंबर 368 च्या काय तर बाहेर येतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय पाहिजे आर्टिकल नंबर 368 मध्ये फक्त 2 प्रकारे आपण अमेंडमेंट करू शकतो. किती प्रकारे फक्त 2 प्रकारे. आणि जर विचारलं की संविधानाला किती ग्रॉसली किती याच्यात करू शकतो किती वेळा 3 प्रकारे सामान्य विशेष आणि विशेष बरोबर. पण तुमच्या संविधानामध्ये आर्टिकल नंबर 368 नुसार फक्त 2. मग महत्वाचा मुद्दा असतो की हे घटना दुरुस्तीमध्ये कोण आणू शकतं. फक्त मंत्री आणू शकतात की राष्ट्रपतीची पूर्व परवानगी पाहिजे की काय पाहिजे काय नाही पाहिजे आपण आता हे सगळं इन डेप्थमध्ये शिकणार. फक्त एकच लक्षात ठेवा जेव्हा भारताचं फेडरल स्ट्रक्चर चेंज करायचं म्हणजे संघ राज्य पद्धती चेंज करायची फेडरल स्ट्रक्चर संघ राज्य पद्धती चेंज करायची असेल अशा परिस्थितीमध्येच आपल्याला राष्ट्रपतीची काय पाहिजे पूर्व परवानगी. घटना दुरुस्ती विधेयकासंबंधी तुम्हाला पूर्ण परवानगीची काहीही आवश्यकता नाही. सामान्य विधेयकासंबंधीही पूर्ण याची आवश्यकता पूर्ण परवानगीची आवश्यकता म्हणजे पूर्व परवानगीची आवश्यकता. पहिला मुद्दा तुमच्या अडवलेश्वर मला सांगा विद्यार्थी फेडरल स्ट्रक्चर चेंज करायचं तुम्हाला सांगा तुमच्या अर्थविधेयकाला पूर्व परवानगी पाहिजे का बरोबर. जर पैशासंबंधी किंवा संचित निधी संबंधित लक्षात द्या संचित निधी संबंधी किंवा संघ राज्य पद्धती संबंधी काहीही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला राष्ट्रपतीची परवानगी पाहिजे. अदरवाईज घटना दुरुस्ती असो सामान्य विधेयक असो तर तिथे तुम्हाला कशाचीही आवश्यकता नाही. राष्ट्रपतीची पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. मग या विधेयकाला कोण मांडू शकतं या विधेयकाला कोणी मांडू शकतं पब्लिक पण आणि प्रायव्हेट. आता शिकवलं पब्लिक मेंबर म्हणजे काय की जे मंत्रिमंडळ आहेत ते आणि प्रायव्हेट म्हणजे काय त्यांना सोडून म्हणजे दोन्ही मेंबर्स हे बिल मांडू शकतात. कोणत्याही गृहामध्ये मांडू शकतात. लोकसभा असो की राज्यसभा असो हे पण कुठेही मांडू शकतात. लोकसभा की राज्यसभा. लोकसभेमध्ये आलं लोकसभेमध्ये विधेयक आलं इंट्रोडक्शन ऑफ बिल. मग काय त्याचं वाचन करणं पहिली रिडिंग फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग बरोबर थर्ड रिडिंग हे सगळं करणं
नंतर त्याच्यामध्ये बहुमत सिद्ध करणं, नंतर सेकंड हाऊसमध्ये वाटणं, नंतर राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एक प्रश्न तुम्हाला आम्ही विचारला, मूळ राज्यघटनेमध्ये, लक्ष द्या, मूळ राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतीवर बंधनकारक होते का? राष्ट्रपतीवर बंधनकारक होते. घटना दुरुस्ती विधेयकाला पास करणे. मूळ राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतीवर बंधनकारक होते, घटना दुरुस्ती विधेयकाला पास करणे नाही. मूळ राज्यघटनेमध्ये नव्हते. याला ऍड केला आपण 24व्या घटना दुरुस्ती. कोणती घटना दुरुस्ती आहे? 24वी घटना दुरुस्ती. म्हणजे तुम्हाला आयोग कशाही पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न करतो की मूळ राज्यघटनेमध्ये, मूळ संविधानामध्ये घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणे हे राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. मूळ राज्यघटनेमध्ये नाही आहे. कोणती घटना आहे? 24व्या नंबरची घटना. या 24व्या नंबरच्या घटना दुरुस्ती इंदिरा गांधींनी काय केलं की राष्ट्रपतीवर बंधनकारक केलं आणि याला व्हॅलिड ठरवलं 42व्या अमेंडमेंट. त्याला व्हॅलिड ठरवलं 42व्या घटना. लक्षात कसं ठेवायचं बघा, 24 आहे त्याला उलट करायचं 42. बरं, त्याला व्हॅलिड केलेलं 42व्या घटना दुरुस्ती. बरोबर. म्हणजे तुम्हाला हा मुद्दा क्लिअर झाला असेल की घटना दुरुस्ती विधेयक राष्ट्रपतीकडे जर गेलं त्याला पासच करावा लागतो. राष्ट्रपती त्याला विथहोल्ड करू शकत नाही, राष्ट्रपती त्याला रिजेक्ट करू शकत नाही, राष्ट्रपती त्याला पुनर्विचारासाठी वापस पाठवू शकत नाही. कारण की जे विधेयक, कोणतंही विधेयक तुमच्या लोकसभेमधून आणि राज्यसभेमधून विशेष बहुमताने जर पास झालं असेल, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्याला विथहोल्ड पण करता येत नाही, म्हणजे राष्ट्रपतीला त्याला स्वतःजवळ ठेवता पण येत नाही, नंतर तो त्याला रिजेक्ट पण करता येत नाही, त्याला पुनर्विचारासाठी सुद्धा पाठवता येत नाही. आणि घटना दुरुस्ती विधेयकाला तुम्हाला माहित आहे बहुमत पण पाहिजे. कोणतं बहुमत पाहिजे? विशेष बहुमत. कोणतं बहुमत पाहिजे? विशेष बहुमत. बरोबर. घटना दुरुस्ती राष्ट्रपती त्याला पासच करतो, राष्ट्रपती त्याला रिजेक्ट करत नाही. तर ही जी अट आहे ठेवली 24व्या घटना दुरुस्ती ही अट ठेवली. बरोबर. कोणती घटना दुरुस्ती आहे? 24वी घटना दुरुस्ती ही अट ठेवली. बरोबर. 24व्या घटना दुरुस्ती त्याला काय केलं की राष्ट्रपतीवर बंधनकारक केलं किंवा तुला हे आता पास करावं लागेल, म्हणजे करावं. बरोबर. 2 झाले. तिसरं अर्थ विधेयक. पैसे, पैशासंबंधी काही असलं तर राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी. संचित निधी संबंधी काही असलं तर राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी. अर्थविधेयकासंबंधी काही असलं राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी. बरोबर. आणि संचित निधी संबंधी काही असलं तरी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी. किंवा संघराज्य पद्धतीमध्ये जर बदलाव करायचा असेल तरी सुद्धा राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी. मग तुमच्या पुढे एक प्रश्न विचारतो, सर अर्थविधेयक आर्टिकल नंबर कोणते येतं? आर्टिकल नंबर 110. आर्टिकल नंबर 110 काय दिलाय? काय दिलाय विधेयक? मग अर्थविधेयक आणायचं कसं? तर अर्थविधेयक आणलं जातं राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगी. राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगी. आणलं. मग कोण आणू शकतो? फक्त आणि फक्त पब्लिक मेंबर्स. पब्लिक मेंबर्स म्हणजे शासकीय किंवा सार्वजनिक. म्हणजे तुमच्या मनातलं एक डाऊट क्लिअर झाला असेल. आतापर्यंत दोन्ही विधेयक आले होते, सामान्य आणि दुसरं कोणतं? घटना दुरुस्ती. हे विधेयक कोणी मांडू शकत होते, पब्लिक पण आणि प्रायव्हेट पण, म्हणजे शासकीय सुद्धा आणि खाजगी सुद्धा. पण विद्यार्थी मित्रांचे अर्थ विधेयक आहेत हे खाजगी मेंबर मांडू शकत नाही. हे खाजगी मेंबर मांडू शकत नाही. याला जर मांडायचं असलं फक्त आणि फक्त कोण मांडणार? म्हणजे तुमचे शासकीय, म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर. आणि तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी
काउन्सिल ऑफ मिनिस्टर, आणि त्यापैकी जो अर्थविधेयक मांडतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला बजेट, अर्थसंकल्प, अर्थसंकल्प हा जो मांडतो फायनान्स मिनिस्टर, आणि फायनान्स मिनिस्टर म्हणजे काय, पब्लिक. मला माहिती आहे फायनान्स मिनिस्टर म्हणजे काय, फायनान्स मिनिस्टर म्हणजे काय, पब्लिक, कारण की तो आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर, बरोबर, शासकीय किंवा सार्वजनिक. तुम्हाला आतापर्यंत ऐकलं असेल कोणताही असा गव्हर्नमेंट आहे की त्यांनी एखादी फायनान्स मिनिस्टर मंत्रिमंडळातून एखाद्याकडून मांडून घेतलं असं कधीही झालेलं नाही आहे, बरोबर. म्हणजे अर्थसंकल्प मांडायचा असेल तर म्हणतो फक्त शासकीय किंवा त्याला आपण सार्वजनिक सुद्धा म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये आपण पब्लिक म्हणतो. आणि दुसरं म्हणजे तुम्ही फायनान्स मिनिस्टर सुद्धा लक्षात ठेवू शकता, बरोबर. मला विचारायचं आहे, यांनी मांडलं, मिनिस्टरनी मांडलं, प्रायव्हेट मेंबर मांडू शकत नाही. तर जोपर्यंत लोकसभेचा सभापती अर्थविधेयक फक्त लोकसभेमध्ये मांडतात, राज्यसभेमध्ये मांडता येईल. फक्त कुठे मांडलं, लोकसभेमध्ये. म्हणजे पहिल्या इन्स्टन्समध्ये कोणाला काय मांडायचं, लोकसभेमध्ये मांडलं. तर जोपर्यंत सभापती त्याच्यावर सिग्नेचर करत नाही, म्हणजे माझी सिग्नेचर करतो, ठीक आहे, जोपर्यंत विद्यार्थी सभापती त्याच्यावर सिग्नेचर करत नाही ॲज अ मनी बिल म्हणून, म्हणजे अर्थविधेयक म्हणून, तोपर्यंत त्या विधेयकाला अर्थविधेयक संबोधले जात नाही. आणि याच्या सिग्नेचरनेच हे विधेयक पुढे जातं राज्यसभेमध्ये. तुम्हाला प्रश्न सांगितला आताच की सर सामान्य विधेयकामध्ये डिफरन्स काय, घटना दुरुस्ती विधेयकामध्ये डिफरन्स काय, आणि अर्थ विधेयकामध्ये डिफरन्स काय. डिफरन्स सांगितला, सामान्य विधेयक आर्टिकल नंबर 368 मध्ये येते, पहिला मुद्दा. दुसरा, सामान्य विधेयकाला सभापतीला सिग्नेचर करण्याची काही आवश्यकता नसते, पण अर्थविधेयकाला या लोकसभेच्या सभापतीला काय सिग्नेचर करून दुसऱ्या हाऊसमध्ये पाठवणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला जर कोणी डिफरन्स विचारला, आता सामान्य विधेयकामध्ये काय डिफरन्स आहे, घटना दुरुस्ती विधेयकामध्ये काय डिफरन्स आहे, आणि तिसरं म्हणजे कोणत्यामध्ये, अर्थ विधेयकामध्ये काय डिफरन्स आहे, तुम्हाला सांगता आला की कलम नंबर 368 नुसार येते सामान्य विधेयक, 368 नुसार येणारे म्हणजे कोणते सगळे घटना दुरुस्ती विधेयक, कलम नंबर 110 नुसार येणारे कोणते अर्थ विधेयक. मग कुठे राष्ट्रपतीची पूर्व परवानगी पाहिजे, अर्थ विधेयकामध्ये, पूर्व परवानगी राष्ट्रपतीची अर्थ विधेयकामध्ये, आणि सभापतीची सिग्नेचर कुठे, अर्थ विधेयक गेलं. आता लोकसभेतून गेलं अर्थ विधेयक, सिग्नेचर करून पाठवलं सभापती कुठे, आपल्या राज्यसभेत. आता राज्यसभा त्या अर्थ विधेयकावर काय काय करू शकते. राज्यसभा पहिला फक्त 14 दिवस त्याला स्टे करू शकते, म्हणजे 14 दिवसापर्यंत त्याला थांबवू शकते, त्याच्यावरती काहीच करू शकते. दुसरं, स्वतःहून म्हणजे राज्यसभा स्वतःहून त्या अर्थ विधेयकामध्ये चेंज करू शकत नाही, म्हणजे अमेंडमेंट करू शकत नाही. पण राज्यसभा त्या अर्थ विधेयकाला दुरुस्ती सुचवू शकते, म्हणजे लोकसभेला दुरुस्ती करायला सुचवू शकते. म्हणजे तुम्हाला जर आम्ही प्रश्न विचारला की राज्यसभा अर्थ विधेयकावर काय काय करू शकते, तर पहिलं 14 दिवसापर्यंत होल्ड करू शकते, त्याच्यावरती नाही. किती दिवसापर्यंत, 14 दिवस. किती दिवस, 14 दिवस. त्याच्यावरती 14 दिवसापर्यंत होल्ड करणार, त्याच्यावरती तो राज्यसभा काही करू शकत. पहिला मुद्दा. दुसरा, स्वतःहून म्हणजे राज्यसभा स्वतःहून त्याच्यामध्ये बदल करू शकतात. म्हणजे लोकसभेने एखादी बिल पाठवलं एबीसी नावाचं, तर राज्यसभा स्वतःच त्याला XYZ करू शकत नाही, XYZ करू शकत नाही. म्हणजे एबीसी नावाचं जर लोकसभेने जर बिल पाठवलं कोणतं अर्थसंकल्प, त्याला राज्यसभा चेंज करू शकत नाही स्वतः. पण हे चेंज करायला ते लोकसभेला सांगू शकतो. हे चेंज करायला म्हणजे एबीसीच्या जागी करायला तुम्ही XYZ टाका, असा चेंज करायला ते लोकसभेला सुचवू शकतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर राज्यसभेने काहीच केलं नाही तर ते विधेयक ज्या दिवशी लोकसभेतून पास होतं तिथून 14 दिवसानंतर बाय डिफॉल्ट कोणाला जातं, प्रेसिडेंटकडे. कोणाकडे जातं, प्रेसिडेंटकडे, म्हणजे राष्ट्रपती. कोणाकडे जातं, राष्ट्रपतीकडे. समजा आज ही तारीख आहे 12, आणि 12 तारखेला लोकसभेतून एखादी अर्थविधेयक कुठे गेलाय, राज्यसभेमध्ये. म्हणजे 26 तारखेला
26 तारखेला म्हणा की 27 तारखेला म्हणा, आफ्टर 14 डेज. 27 तारखेला ते बाय डिफॉल्ट विधेयक कोणाकडे असतील? प्रेसिडेंटवर असतील, तुमच्या देशाच्या राष्ट्रपती प्रेसिडेंटकडे. मग आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सर प्रेसिडेंट अर्थविधेयकावर काय काय करू शकतो. खूप साऱ्या बुकामध्ये चुकीच दिलेलं आहे. मी तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर करतो. एक, पहिला राष्ट्रपतीला पास करतो, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा रिजेक्ट करतो, दोन रिजेक्ट, तिसरा विथहोल्ड. विथहोल्ड म्हणजे काय? स्वतःला करू शकत नाही का? करू शकत नाही. पुनर्विचारासाठी, रिकन्सिडरेशनसाठी, पुनर्विचारासाठी वापस पाठवू शकत नाही. वापस पाठवू शकत. म्हणजे तुम्हाला जर आता आयोगाने प्रश्न विचारला की अर्थविधेयकासंबंधी राष्ट्रपती काय काय करू शकतो, तुम्ही डायरेक्टली सांगायला पाहिजे, एक तर पास करणार किंवा रिजेक्ट करणार. मग तुम्ही मला सर की सर राष्ट्रपतीचीच तर पूर्वपरवानगी होती अर्थविधेयक मांडण्यासाठी, मग तो रिजेक्ट काय करणार? समजा मी तुम्हाला जर आज सांगत असेल विद्यार्थी मित्रांनो की लक्ष्मीकांत वाचारे कॉलेजसाठी लक्ष्मीकांत वाचारे, पण एक्झामच्या अगोदरच्या दिवशी तुम्हाला म्हणणार आहे का लक्ष्मीकांत वाचू नका. म्हणजे मी रेकमेंड केलं तुम्हाला की पॉलिटी वाचा, कोणतं लक्ष्मीकांतमधून पॉलिटी वाचा. पण पेपरच्या आदल्या दिवशी म्हणणार आहे का? समजा जेव्हा दिवशी आपल्याला एक्झामला जायचं तेव्हा तुम्हाला म्हणणार आहे की मी लक्ष्मीकांत वाचू नका, असं शक्यच नाही आहे, बरोबर. म्हणजे राष्ट्रपती 99.99 टाइम्स त्याला पासच करतात. अर्थविधेयकाला राष्ट्रपती 99.99 टाइम्स पासच करतो, कारण की त्याचीच पूर्वपरवानगीने ते विधेयक मांडलं जातं, बरोबर. पण 0.1 चान्सेस आहे, 0.1 चान्सेस आहे, 0.1 चान्सेस आहे की अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती ते विधेयक रिजेक्ट सुद्धा करू शकतात. काय करू शकतात? रिजेक्ट म्हणजे काय? त्याला नाकारू सुद्धा शकतात. कारण 42व्या घटना दुरुस्तीने काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे म्हणजे मंत्रिमंडळाचे निर्णय राष्ट्रपतीवर काय असणार आहे? बाइंडिंग असणार. राष्ट्रपतीवर काय असणार आहे? तो बाइंडिंग असणार आहे. म्हणजे तुमच्या एवढं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतीचे निर्णय हे स्वतःच्या डिसिजन नसतो, तो काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या निर्णयावरून तो मागत असतो, बरोबर. आणि 42व्या घटनांचे जे केलं त्याच्यावर बंधनकारक केलेलं आहे की भाऊ जे आम्ही तुला सांगू ते तुला ऐकावंच लागेल. आणि जर म्हटलं काउन्सिल ऑफ मिनिस्टरने म्हटलं तू रिजेक्ट कर, तर काउन्सिल ऑफ मिनिस्टरवर तू सांगणं कधीही नाकारू शकत नाही. कशाला? म्हणजे जर तुम्हाला आता जर कोणी विचारलं की अर्थविधेयकाला राष्ट्रपती पास करतो का? हो, अगदी बरोबर, 99.99 टाइम्स. पण त्याला रिजेक्ट सुद्धा करू शकतो, कारण की काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे निर्णय राष्ट्रपतीवर काय असतात? बंधनकारक असतात. मला तुम्ही प्रश्न विचारा, घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती पासच करतो का? हो, पासच करतो. कारण की मूळ राज्यघटनेमध्ये जरी लिहिलं नसेल, त्याच्यावर सिग्नेचर करायची असेल, पण 24व्या घटना दुरुस्ती काढलेल्या विधेयकाला त्याच्यावर काय बंधनकारक आहे राष्ट्रपती सिग्नेचर. मग काही मुलांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सर पास पण करू शकतो आणि रिजेक्ट पण करू शकतो, मग विथहोल्ड का नाही करू शकत? त्याला पुनर्विचारासाठी हाऊसकडे पाठवू शकत का नाही? हा महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर. ते सुद्धा तुमचे क्लिअर करू. राष्ट्रपती स्वतःजवळ विथहोल्ड करू शकत नाही, किंवा हा पण त्याच्या मागे रिझन आहे का? समजा तुमच्यापैकी असंख्य लोक असतील की बाहेर गाऊन होऊन राहिले, बरोबर. बाहेर गाऊन तुम्ही इथे आले, क्लासमध्ये राहून आले, बरोबर. समजा काही लोकांना स्टायफंड पण मिळतं, बरोबर. समजा स्टायफंड मिळत नाही तुम्हाला स्टायफंड मिळत नाही, तुम्ही क्लासमध्ये आला, बरोबर. क्लास लावले, अभ्यास करून राहिले, 1 महिन्याला 2 महिन्याला घरचे बरोबर पैसे पाठवून राहिले. तर मग तुम्ही विचार करा, कोरोना आला किंवा कोरोनासारखे पैसे जरी घरी पिकलं नाही, आपल्या आईवडील कुठून तरी पैसे काढत होते आणि आईवडिलांनी पैसे काढावं म्हणजे पैसे पाठवून तुम्हाला थांबवलं. 1 महिन्यात थांबवलं, तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, मित्राला मागा. दुसऱ्या महिन्यामध्ये आलं, दुसऱ्या महिन्यामध्ये ॲडजस्ट कराल. तिसऱ्या महिन्यामध्ये आलं, तिला मागाल किंवा त्याला मागा. चौथ्या महिन्यामध्ये आलं, त्याला मागेल किंवा तिला मागा. मला सांगा, कोणपर्यंत तुम्हाला किती दिवसापर्यंत मदत करणार? 3 महिने, 4 महिने, 5 वर्ष, 5 महिने? म्हणजे तुम्हाला मरेपर्यंत कोणी मदत करणार आहे का? असं नाही ना. फुकटमध्ये कोणीही मदत करत नाही, फुकटमध्ये कोणीही मदत करत, बरोबर.
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर राष्ट्रपतीने जर एखादी अर्थविधेयक जर स्वतःजवळ ठेवलं म्हणजे तो अनगिनत कालापर्यंत स्वतःजवळ ठेवू शकतो. आणि त्या दिवसांमध्ये भारताचा खर्च कोण चालवणार? त्या दिवसांमध्ये भारताला चालवणार कोण? तुम्हाला चालण्यासाठी, तुम्हाला जगण्यासाठी महिन्याचा 10,000 रुपये खर्च असेल, पण अख्ख्या भारताला जर चालवायचं असेल त्याचा खर्च बिलियन्स ऑफ रुपीजमध्ये आहे. बिलियन्स ऑफ रुपीज, बरोबर? तुम्हाला माहिती असेल. तुम्ही विचार करा, जर भारताला जर आपण 6-7 महिन्यापर्यंत बंद ठेवलं, बघा आता या कोरोनाच्या कालावधीमध्ये जर आपण भारताला बंद ठेवलं आहे तर भारताची कंडिशन किती खराब झाली, बरोबर? आणि ज्यावेळेस जर आपण पूर्णतच बंद केला, पैसाच नाही दिला, तर मग भारताचं चालणार काय? आपण खाऊ कसं, आपण जगू कसं, बरोबर? म्हणून राष्ट्रपती ते बिल स्वतःजवळ कधीही ठेवू शकत नाही, बरोबर? सगळ्यांना समजलं? पुनर्विचारासाठी वापस का नाही पडू शकत? पुनर्विचारासाठी वापस का पाडू शकतो? त्याच्यामागे सुद्धा रिझन असा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी काल शिकवलं की आपल्या देशामध्ये, आपल्या संविधानामध्ये, पार्लिमेंटमध्ये 3 सेशन दिले आहेत. BMW, बजेट, मान्सून आणि मिड. बरोबर? 3 सेशन दिले. तर या दोन सेशन मधली मॅक्झिमम जी ड्युरेशन आहे ना, ती 6 महिन्याची आहे. मॅक्झिमम ड्युरेशन 6. तर विचार करा, राष्ट्रपतीने ते विधेयक जर पाठवलं कुठे? लोकसभेकडे किंवा राज्यसभेकडे, आणि दोघंही अधिवेशनामध्ये नाही. कसं माझं की राष्ट्रपतीने ते विधेयक पुनर्विचारासाठी लोकसभेकडे पाठवलं किंवा राज्यसभेकडे पाठवलं, पण दोन्ही हाऊस अधिवेशनामध्ये नाही आहे आणि 6 महिन्यापर्यंत अधिवेशन बसलंच नाही. तर मग मला सांगा, 6 महिने भारताचा खर्च कसा चालू? तुम्हाला 2 महिने नाही भेटला, 3 महिने जर नाही भेटला, तुम्हाला इथून सगळं आटपून, सगळं रूम वगैरे सोडून तुम्हाला घरी जावं लागेल. कारण की आपल्याला 6-7 महिने पैसे कोणीही चालायला देणार नाही. तुमचा जरी 1,000 रुपये खर्च असला, 10,000 रुपये खर्च असला, पण आपल्या भारताच्या गव्हर्नमेंटचा, भारतामध्ये एकच राज्य नाही, भारतामध्ये 28 राज्य आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असंख्य सिव्हिल सर्वंट आहेत. त्यांची पेमेंट कसं होईल, त्यांची भरती कशी होईल, बरोबर? या सगळ्या गोष्टी चालायच्या जर असतील, तुम्हाला 6 महिन्यापर्यंत वेट करून चालणार नाही. म्हणून राष्ट्रपती एकदा पास कर किंवा भाऊ रिजेक्ट कर. रिजेक्ट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की राष्ट्रपतीने रिजेक्ट केल्यानंतर लोकसभा विसर्जित होतं का? मंत्रिमंडळ विसर्जित होतं का? मंत्रिमंडळ विसर्जित होत नाही. जेव्हा राष्ट्रपती अर्थविधेयक रिजेक्ट करतो तेव्हा मंत्रिमंडळ विसर्जित होत नाही. हा मुद्दा तुम्हाला कुठेही वाटला तर तिथे लिहून ठेवा. हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. अर्थविधेयक मनी बिल जर लोकसभेत पारित न झालं, म्हणजे लोकसभेत पास न झाल्यास काउन्सिल ऑफ मिनिस्टर रिझाईन. लक्षात मी काय म्हणतो, जर अर्थविधेयक लोकसभेमध्ये पारित न झाल्यास काउन्सिल ऑफ मिनिस्टर विसर्जित होते. इथे लोकसभा नाही म्हटलंय, ते मी लोकसभा नाही म्हटलंय ना, लक्ष द्या, लोकसभा नाही म्हटलंय मी. काय म्हटलं मी? मंत्रिमंडळ विसर्जित होते. म्हणजे जर अर्थविधेयक लोकसभेत जर पारित न झाल्यास काउन्सिल ऑफ मिनिस्टरला रिझाईन करावे. पण राष्ट्रपतीने रिजेक्ट केल्यास काउन्सिल ऑफ मिनिस्टरला रेजिग्नेशन द्यायची काहीही गरज नाही. बघा, समजलं का सगळ्यांना समजलं का? मी 3 सेकंड, एक सामान्य शिकवलं, घटना शिकवलं आणि अर्थविधेयक, बरोबर? आता जाऊ आपण वित्तीय विधेयकाकडे. 4.
वित्तीय विधेयकाला आपण म्हणतो फायनान्शियल बिल. आपण फायनान्शियल बिल, बरोबर. लक्ष द्या, फायनान्शियल बिल 1 हे मनी बिल असतं. हे काय असतं? मनी बिल असतं. आता जे शिकलो आपण मनी बिल. आणि फायनान्शियल बिल 2 हे सामान्य विधेयक असतं. लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण दोन्ही शिकलोय, तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सामान्य विधेयक पण शिकवलं आणि तुम्हाला अर्थविधेयक सुद्धा शिकवलं. अर्थविधेयक म्हणजे वित्तीय विधेयक इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ बिल्स. अर्थविधेयक म्हणजे मनी बिल आणि दुसरं वित्तीय विधेयक, सॉरी सामान्य विधेयक. म्हणजे वित्तीय विधेयक इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ बिल्स. जो फायनान्शियल बिल 1 आहे तो आहे मनी बिल आणि फायनान्शियल बिल 3 आहे हे आर्टिकल नंबर आहे 117. आर्टिकल नंबर 1171 मध्ये काय दिलं आहे? वित्तीय विधेयके 1, त्याला आपण काय म्हणतो? अर्थविधेयक. आणि नंतर दिला 117 आर्टिकल 3 सब क्लॉज 117 सब क्लॉज 3 मध्ये काय दिलं आहे? वित्तीय विधेयके 2. म्हणजे हे म्हणजे काय? सामान्य विधेयक. आता शिकवलं आपण सामान्य विधेयक म्हणजे काय, अर्थविधेयक काय. आता याच्यातून मी तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर करतो म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सेम प्रोसिजर, सामान्य विधेयकाला दशलक्ष आणि अर्थविधेयकाला दशलक्ष. लक्ष द्या, ऑल फायनान्शियल बिल्स आर मनी. मराठीमध्ये सुद्धा लिहितो सगळेच ते पूर्ण वित्तीय विधेयक हे अर्थविधेयक आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सगळेच अर्थविधेयक हे वित्तीय विधेयक आहे. ठीक आहे. किती लोकांना वाटतं दोन्ही बरोबर आहे? किती लोकांना वाटतं दोन्ही चुकीचे? सांगा बरं. किती लोकांना वाटतं दोन्ही बरोबर आहे? किती लोकांना वाटतं दोन्ही चुकीचे आहे? आता शिकवलं मी तुम्हाला. फायनान्शियल बिल इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ बिल्स. अर्थविधेयक आणि सामान्य विधेयक. बरं, अर्थ आणि सामान्य. आता शिकवलं तुम्हाला दोघांचं. इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ बिल्स, सामान्य आणि अर्थविधेयक. आता मी सांगतो, हा मनी बिल आहे, हा आहे, आणि हा आहे फायनान्शियल. हा आहे फायनान्शियल म्हणजे वित्तीय. आणि माझं पहिलं स्टेटमेंट आहे, कारण की आपण फायनान्शियल बिल 1 मध्ये अर्थविधेयक मांडतो, पण अर्थविधेयक मध्ये आपण फायनान्शियल बिल मांडत नाही, बरोबर. पण तुम्हाला प्रश्न विचारला, पूर्ण वित्तीय विधेयके हे अर्थविधेयक आहे, बरोबर का? पूर्ण अर्थविधेयके हे वित्तीय विधेयके आहेत. पूर्ण वित्तीय विधेयके हे अर्थविधेयक आहे, बरोबर का? हेच अर्थविधेयक आहे. हेच हा जो दिसतो ना ब्लॅक वाला, हाच काय अर्थविधेयक आहे. हेच काय अर्थविधेयक, बरोबर. आणि जे बाहेरचा दिसतो हा पोर्शन तुम्हाला दिसतो विद्यार्थी, हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो, हा जो पोर्शन दिसतो ते आहे वित्तीय विधेयक, बरोबर. म्हणजे पूर्ण वित्तीय विधेयक हे अर्थविधेयक आहे का? नाही. पूर्ण वित्तीय विधेयक हे अर्थविधेयक नाही, कारण यापैकी काही विधेयके सामान्य विधेयक सुद्धा असू शकतात. यापैकी काही विधेयके सामान्य, कारण की FB1 मध्ये काय अर्थविधेयक आणि FB3 मध्ये काय सामान्य विधेयक. म्हणजे फायनान्शियल बिल इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ, सामान्य प्लस मनी बिल, सामान्य प्लस अर्थविधेयक. किती लोकांना समजलं रे? पहिलं स्टेटमेंट की पूर्णच वित्तीय विधेयके हे अर्थविधेयके नाही. पूर्णच वित्तीय विधेयके हे अर्थविधेयके नाही. पहिला मुद्दा क्लिअर झाला असेल. दुसरा सगळेच अर्थविधेयक हे वित्तीय विधेयक आहे. याला बाहेर काढलं हे वित्तीय विधेयक, हे वित्तीय विधेयक आहे कारण की आपण त्यामध्ये लिहिलेलंच आहे. लक्ष द्या पुन्हा एकदा.
हा जो बॉक्स आपण काढणार, हा जो बॉक्स तो आहे फायनान्शियल बिलचा पूर्ण बॉक्स. कोणाचा आहे? फायनान्शियल. हा मी इथे काढतो, हा ऑर्डिनरी बिल्स म्हणजे सामान्य बिल. ऑर्डिनरी बिल हा आहे मनी बिल्स म्हणजे अर्थविधेयक. आणि फायनान्शियल बिल इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. कॉम्बिनेशन ऑफ बर, दोघांचे कॉम्बिनेशन म्हणजे फायनान्शियल बिल. फायनान्शियल बिल 1 आणि फायनान्शियल बिल 3. पण तिथे तुम्हाला विचारला सगळेच अर्थविधेयके, सगळेच वित्तीय विधेयके पूर्ण वित्तीय विधेयके अर्थविधेयक असतात म्हणजे हे हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन आहे, हा पोर्शन हे तुमचे वित्तीय विधेयक आहे. पण विद्यार्थी मित्रांनो हेच काय अर्थविधेयक आहे. हे वाले तुमचे वित्तीय अर्थविधेयके नाही. हा जो पोर्शन आहे मी बोर्ड फिरवतो आहे हे तुमचे अर्थविधेयक नाही. म्हणजे पूर्ण वित्तीय विधेयक हे अर्थविधेयक आहे. स्टेटमेंट काय चुकीचं आहे. हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे. कारण की या आपल्या वित्तीय विधेयकांपैकी काही जे बिल्स आहेत ते सामान्य विधेयके सुद्धा आहेत. सगळेच अर्थविधेयक हे वित्तीय विधेयक आहेत. बरोबर. हे काय आहे? हे सगळे बिल म्हणजे काय आपण वित्तीय विधेयके म्हणून सुद्धा संबोधू शकतो. आणि आपण फॉर्म्युलाच आहे, ऑल फायनान्शियल बिल्स आर नॉट मनी बिल्स. पूर्णच वित्तीय विधेयक हे अर्थविधेयक नसतात आणि सगळेच अर्थविधेयक हे वित्तीय विधेयके असतात. किती लोकांना समजलं सांगा बरं मला. सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झाले का? सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झाले का? व्हेरी गुड, व्हेरी गुड, बढ़िया. ठीक आहे. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सर, आपल्या संविधानामध्ये आर्टिकल नंबर 85 आहे, आर्टिकल नंबर 108 दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? आर्टिकल नंबर 85 मध्ये आणि आर्टिकल नंबर 108 मध्ये काय डिफरन्स आहे? दोन्ही याच्यावर अधिकार आहे प्रेसिडेंटला. लक्ष द्या, आपल्या याच्या संबंधित आहे. आपण जो पॉईंट शिकतो ते संबंधित आहे 85 आणि इकडे आहे 108. आर्टिकल नंबर 85 says that, आर्टिकल नंबर 85 सांगतो की राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन बोलू शकतो. संसदेचे अधिवेशन बोलू शकतो. अधिवेशन म्हणजे काला शिकवलं तुम्हाला? BMW, बजेट, मान्सून आणि मे, म्हणजे दोन्ही गृहाचे अधिवेशन बोलू शकतो. आर्टिकल नंबर 85 काय म्हणतात? राष्ट्रपती दोन्ही गृहांचे अधिवेशन बोलू शकतात. BMW, बजेट, मान्सून आणि मिळतात. लोकसभा असो की राज्यसभा ती दोघांची. पण आर्टिकल नंबर 108 सेज दॅट प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती जर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मतभेद निर्माण झाले असतील, म्हणजे डेडलॉक फॉर्म झाला असेल, दोघंही म्हणताय की एक म्हणताय का बिलला पास करतो, दुसरा म्हणताय की मी करत नाही, तुला काय करायचं तू करून घे. लोकसभामध्ये मी पास करतो, राज्यसभामध्ये मी करत नाही. एखाद्या राज्यसभामध्ये मी करतो पण लोकसभामध्ये मी करत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर डेडलॉक फॉर्म झाला तर राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवते. संयुक्त बैठक काय बोलवते? संयुक्त बैठक. म्हणजे तुमच्या हा एक मुद्दा क्लिअर व्हायला हवा की हे अधिवेशन बोलवणं वेगळं आणि संयुक्त बैठक बसवणं वेगळं. दोन्ही काम करायच्या राष्ट्रपतीचे आहे, पण अधिवेशन म्हणजे काय? आपलं उन्हाळी अधिवेशन, आपलं पावसाळी अधिवेशन, आपलं हिवाळी अधिवेशन, दोन्ही बोलायचं, लोकसभा असो की राज्यसभा असो. पण तुम्हाला प्रश्न विचारला की आर्टिकल नंबर 108 काय म्हणतं, तर तुमच्या कोणत्याही विधेयकासंबंधी, कोणत्याही तुम्हाला समस्या विधेयकासंबंधी जर डेडलॉक फॉर्म झाला तरच संयुक्त बैठक बसवता येतं. कोण? प्रेसिडेंट. ती कोणाला? प्रेसिडेंटला. आणि ती बसवता अधिकार कोणाला आहे? प्रेसिडेंटचा. म्हणजे आता तुम्हाला एवढं समजायला हवं की संयुक्त बैठक आपल्याला शिकायची आणि त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की कोणत्या विधेयकासाठी संयुक्त बैठक बसतं आणि कोणत्या विधेयकासाठी संयुक्त बैठक बसत नाही. तुम्हाला सांगतो सर, 108 मध्ये संयुक्त बैठक आहे, जॉईंट सिटिंग आहे. या जॉईंट सिटिंग मध्ये फक्त सामान्य बहुमत आहे. सामान्य बहुमत बस.
पहिला पॉईंट हा स्टार मार्किंग बहुमत, सामान्य बहुमत नाही. सामान्य तुम्हाला सर समजायला तुम्हाला थोडं डिफिकल्ट वाटेल. सर अर्थविधेयक येऊ शकतं का? अर्थविधेयक येऊ शकतं का जॉईंट स्कीममध्ये? येऊच शकत नाही. त्याच्यामुळे गिरी झालाय काय की राज्यसभेला 14 दिवसाचा अधिकार दिलाय. 14 दिवसानंतर बाय डिफॉल्ट ते पास होतं म्हणजे होतं. म्हणजे तुम्हाला एवढं लक्ष द्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की तुमच्या देशामध्ये राज्यसभेला आपण तितकेसे अधिकार दिलेले नाही आहेत. कारण की अर्थविधेयक 14 दिवसानंतर पासच होतं बरोबर राज्यसभेमधून. तर त्याला इश्यू काय? संयुक्त बैठक बोलायची गरज काय? डेडलॉक होणारच नाही. दुसरं घटना दुरुस्ती विधेयक. घटना दुरुस्ती विधेयक सगळ्यात महत्वाचं. घटना दुरुस्ती विधेयक आणण्यासाठी तुम्हाला विशेष बहुमत पाहिजे. विशेष बहुमत आणि ते बहुमत कोणतं म्हणजे सामान्य बहुमत. म्हणजे डेडलॉक येणारच नाही. म्हणजे घटना दुरुस्ती आणि अर्थ विधेयक तुमच्या संयुक्त बैठकीमध्ये मांडले जाते. रिझन काय? अर्थ विधेयक 14 दिवसानंतर राज्यसभेमधून पास होतं म्हणजे डेडलॉक फॉर्म होणार. आणि दुसरा महत्वाचा जे विशेष आहे जे घटना दुरुस्ती विधेयक त्याला विशेष बहुमताची गरज पडतं. पण इथे विशेष बहुमत नाही फक्त सामान्य बहुमत. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की आता घटना दुरुस्ती संयुक्त बैठक कोणत्या विधेयकासाठी वापरतात? कोणतं विधेयक आहे? सामान्य विधेयक. त्याचे अध्यक्ष असतात लोकसभेचे सभापती. 3 असेल तर लोकसभेचे उपसभापती. 3 असेल तर राज्यसभेचे उपाध्यक्ष. तुम्हाला सर राज्यसभेचे अध्यक्ष का राहत नाही? अरे राज्यसभेचे अध्यक्ष काय असतात माहिती का? राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात ना ते उपराष्ट्रपती असतात. ते दोन्ही गृहाचे सदस्य नसतात बरोबर. म्हणून काय असतं उपराष्ट्रपतींना म्हणजे राज्यसभेच्या अध्यक्षांना आपण याचं अध्यक्षपद देत नाही. म्हणजे कोण? लोकसभा अध्यक्ष म्हणजे सभापती. कोण असेल तर लोकसभेचा उपसभापती. कोण असेल तर राज्यसभेचा उपाध्यक्ष. पण अध्यक्षपद आपण यांच्याकडे देत नाही. म्हणजे उपराष्ट्रपती हे यांचं अध्यक्षपद सांभाळू शकत. सेकंड सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या जर तुम्हाला पाहिजे असेल. पहिला जर राष्ट्रपतींनी संयुक्त बैठक बोलवली असेल आणि लोकसभा विसर्जित झाली असेल. राष्ट्रपतींनी संयुक्त बैठक बोलावली आणि लोकसभा विसर्जित झाली तरी सुद्धा या संयुक्त बैठकीवर काही परिणाम होत नाही. जे बिल आहे ते बिल एक्झिक्यूट होतं. ते बिल लॅप्स होत नाही. ते बिल नष्ट होत नाही. आणि आतापर्यंत तीनदा संयुक्त बैठक बोलवण्यात आलेली आहे. 3दा. एक टाळा टेररिझम प्रोटेक्शन ऍक्ट वापरून. दुसरा टेररिझम डिटेन्शन ऍक्ट. ठीक आहे. दुसरा बँकिंग सर्व्हिसेस. आणि तिसरा गावडी म्हणजे हुंडा. आतापर्यंत 3दा काय बसल्या संयुक्त बैठक बसलेली आहे. होप सो तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. ठीक आहे. काय टाळा बँकिंग आणि गावडी तिन्ही विधेयकासंबंधी आतापर्यंत काय होती आहे जॉईंट सिटिंग बसलेली आहे बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला जॉईंट सिटिंग पण शिकवली. आज विधेयकाचे प्रकार पण शिकवले. मी तुम्हाला उद्याला क्वेश्चन विचारणार बरोबर. आणि त्याच्या माध्यमातून आपण हे सगळं क्लिअर करणार बरोबर. आणि उद्याचा जो टॉपिक आहे आपला मॉर्निंगचा सकाळी 8 वाजता मोशन. सगळ्या मोशन उद्या संपूर्ण टाकू. नंतर दुपारी 12 वाजता आपण अकाउंट कमिटी घेऊन लोकलेखा समिती अंदाज समिती सगळ्या समिती म्हणजे उद्या आपला ऑलमोस्ट पार्लिमेंटला एंड करून टाकू. ठीक आहे. चला आज आपण इथे थांबूयात आणि उद्याला सकाळी 8 वाजता आणि दुपारी 12 वाजता भेटूया. ठीक आहे.